नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पण हा रिझल्ट सीझन चालू असल्यामुळे पुष्कळसे रिझल्ट ते चांगले आहेत की वाईट आहेत, काय काय झालं आहे त्या रिझल्टमध्ये, एवढं मात्र बघण्याचा हा सीझन आहे. आणि त्याच्यावरनं त्या कंपनीची ग्रोथ पुढे कशी होईल, काय होईल हे आपण सांगू शकतो. किंवा कोणकोणते विभाग त्या कंपनीमध्ये आहेत आणि कोणत्या विभागाची चांगली ग्रोथ झाली आहे, कोणत्या विभागाची नाही झाली आहे, हे सुद्धा आपल्याला बघता येतं. फक्त फेडनी 25 बेस पॉईंट रेट कमी केला आहे. पण त्यांनी नंतर सांगितलं आहे पॉवेलनी की आता यावर्षी पुन्हा रेट कट करणं शक्य होणार नाही. म्हणजे यावर्षीचे जे रेट कट्स होते ते संपले. पण त्याचबरोबर ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांची मीटिंग साऊथ कोरियामध्ये व्हायची चालू आहे. पण त्या मीटिंगकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर चीनबरोबर ट्रेड डील कसं होतं आहे याकडे सगळेजण पाहत आहेत. आणि फेड रेट कट देणार यावेळेला असं सगळ्यांना अपेक्षित होतं. त्यामुळे अमेरिकन मार्केटच्या शेअरमध्ये त्याचा समावेश होताच. अपेक्षित असल्यामुळे शेअरच्या किमती त्यानुसार नव्हत्या. त्यामुळे पुन्हा त्यांनी रेट कट केल्यानंतर भाव वाढण्याची शक्यता नव्हती. तर अमेरिकन मार्केट काहीसं मंदीतच होता. आज डॉक्टर रेड्डीचा शेअर मुख्यतः आपटला. त्यांचं जे वजन कमी करण्यावरचं औषध आहे सेमाग्लुटाईड, हे सेमाग्लुटाईड इंजेक्शन्स आहेत. या इंजेक्शनला कॅनडामध्ये नॉन कम्प्लायन्सची नोटीस मिळाली. त्यामुळे ही इंजेक्शन किंवा हे औषध लॉन्च करायला उशीर होईल म्हणून शेअर पडला. जवळजवळ डॉक्टर रेड्डीचा शेअर आज 5% पडला होता. आता आपण रिझल्ट बघूया. कंटाळून जाऊ नका. 25 रिझल्ट आहेत. मला लंडनला ते रिझल्ट कसे लागलेत हे गोळा करायला किती वेळ लागला असेल तुम्हीच लक्षात घ्या. पण तुमच्या आग्रहाखातर संध्याकाळच्या व्हिडिओत जे जे घडतं ते मी नेहमी देत असते. त्याप्रमाणे रिझल्ट देते. टी डी पॉवर, आस्क ऑटोमोटिव्ह आणि LT फूड्स तिन्हीचाही रिझल्ट चांगला लागला आहे. टी पॉवर, आस्क ऑटोमोटिव्ह आणि LT फूड्स सगळ्यांचे प्रॉफिट्स, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत. JBM ऑटोचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. कार्बोरंडम युनिव्हर्सल यांचा रिझल्ट कमजोर आहे. प्रॉफिट कमी झालं आहे, मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. मोतीलाल ओसवाल कमजोर रिझल्ट आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू कमी. IEXचा रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं आहे. पण SBI म्युच्युअल फंडाने IEXमधला स्टेक कमी केला आहे. हे साधारणपणे या म्युच्युअल फंडांचं रिसर्च डिपार्टमेंट असतं. त्यांना काही गोष्टी आधी समजतात. त्यामुळे ते त्यांचा स्टेक हळूहळू कमी करत जातात. हे एक शेअर मंदीत जाण्याचं काहीसं साईन असतं. म्हणजे LICने स्टेक वाढवला की त्याच्यात तेजी होण्याची शक्यता, आणि LICने स्टेक कमी केला की पुढच्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये शेअरमध्ये मंदी येण्याची शक्यता आपण गृहीत धरतो. तशाच पद्धतीने SBI म्युच्युअल फंडाने IEXमधला स्टेक कमी केला आहे. डेटामॅटिक्स यांचा रिझल्ट चांगला आला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे.
युनायटेड स्पिरिट्स यांचं पण प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. DLF रियालिटी सेक्टरमधली DLF कंपनी, तिचा रिझल्ट कमजोर आला आहे. प्रत्येकच गोष्ट कमी झाली आहे. इंडोस्टारचं प्रॉफिट कमी झालं आहे. नेट इंटरेस्ट इन्कम मात्र वाढलं आहे. NTPC प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं. त्याने ₹2.75 एवढा डिव्हिडंड दिला. बंधन बँकेचा रिझल्ट काय शब्द वापरावा समजत नाही. कमजोरपेक्षाही कमजोर, खराब म्हटलं तरी चालेल. प्रॉफिट कमी झालं आहे, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट तेही कमी झालं आहे, म्हणजे एबिट म्हणतो आपण, आणि ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही वाढलेत. नवीन फ्लोरिनचा रिझल्ट सुंदर आला आहे. प्रॉफिट जवळजवळ दुप्पट झाला आहे. म्हणजे आपण अतुल लिमिटेडचा जसा रिझल्ट बघितला होता तसा नवीन फ्लोरिनचा आला आहे. मी तेव्हाच म्हटलं होतं की केमिकल सेक्टर सुधारताना दिसतोय. नवीन फ्लोरिनचा प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन वाढलं आहे, सुंदर रिझल्ट आला आहे. ₹6.5 त्यांनी डिव्हिडंडसुद्धा दिला आहे. आता ITCचा ॲग्री बिझनेसची ग्रोथ कमी झाली आहे आणि सिगरेट व्यवसायाची ग्रोथ चांगली झाली आहे. FMCGची ग्रोथ चांगली झाली आहे. पेपर इंडस्ट्रीची ग्रोथ चांगली झाली आहे. पण ॲग्री इंडस्ट्रीची ग्रोथ मात्र कमी झाली आहे, किंवा ग्रोथ म्हणूया आपण. आणि ITCचा जर एकंदर रिझल्ट पाहिला तर प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू कमी झालं आहे, मार्जिन वाढलं आहे. डाबरचा रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत. स्विगीचा लॉस वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे पण लॉस वाढला आहे. मन्नापुरमचा प्रॉफिट कमी झाला आहे, नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा कमी झाला आहे. जिलेटचा रिझल्ट चांगला आला आहे. जिलेट शेअरही चांगला आहे, त्यांची मोनोपॉली पण आहे आणि बहुतेक वेळेला जिलेटचा रिझल्ट चांगला येतो. वेल्स्पन कॉर्प यांचाही रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे. निपॉन लाईफचा रिझल्ट चांगला नाही आहे, प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, पण त्याने ₹9 डिव्हिडंड दिला आहे. हुंडाय, तुम्ही हुंडाय म्हणता का हंडाय म्हणता, जो काय उच्चार करत असाल तो, त्यांचं रुरल व्हॉल्यूम वाढलं आहे. SUVची जी विक्री, टोटल विक्रीमध्ये SUVचं प्रमाण 71% झालं आहे. प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन वाढलं आहे. त्यांचा हंडाईचा रिझल्ट चांगला आहे. शारदा क्रॉपकेम सुंदर रिझल्ट आहे. पुन्हा एकदा केमिकल कंपनी, प्रॉफिट्स वाढलेत, रेव्हेन्यू वाढले, मार्जिन वाढले. जैन इरिगेशन तोट्यातून फायद्यात आली आहे, रिझल्ट चांगला आहे, मार्जिन वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे. ग्राइंडवेल नॉर्टन रिझल्ट चांगला आहे, मार्जिन मात्र अगदी थोडं, म्हणजे 10.6 वरनं 10.4 एवढा मार्जिनमध्ये फरक आहे, रिझल्ट चांगला आहे. वेदांत फॅशन रिझल्ट कमजोर आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली आहे. AB कॅपिटलचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, पण AB इन्शुरन्स ब्रोकर्समधला त्याने 50% स्टेक विकला आहे आणि त्याची रक्कम रिझल्टमध्ये समाविष्ट आहे. भन्सालीचा प्रॉफिट कमी आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिन अगदी किंचित वाढलं आहे. कोरोमंडल प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन किंचित कमी झालं आहे.
सिप्लाचंही तसंच. प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन थोडंसं कमी झालं आहे. कॅनरा बँक प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं, ऑपरेटिंग प्रॉफिट किंवा एबिट वाढलं, प्रोव्हिजन्स पण वाढल्या. युनियन बँकेचं प्रॉफिट वाढलं, ऑपरेटिंग प्रॉफिट कमी झालं, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं, NPA ग्रॉस NPA नेट NPA दोन्ही कमी झाले, पण त्यांनी प्रोव्हिजन्स पण कमी केले आहेत. ऑटोमोटिव्ह ॲक्सल यांचं प्रॉफिट फ्लॅट राहिलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. ग्रॅव्हिटा, पिडिलाइट, लोढा या सगळ्यांचे रिझल्ट चांगले आलेत. त्यातल्या त्यात लोढाचा रिझल्ट सुंदर आला आहे. ग्रॅव्हिटाच्याही तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन. पिडिलाइटच्याही तिन्ही वाढले आहेत, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन. पण लोढाच्या मात्र प्रॉफिट वाढण्याचं प्रमाण, रेव्हेन्यू वाढण्याचं प्रमाण किंवा मार्जिन वाढण्याचं प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे मी म्हटलं लोढाचा रिझल्ट सुंदर आहे. बाकीचे दोन्ही ग्रॅव्हिटा आणि पिडिलाइट चांगले आहेत. रेस्टॉरंट ब्रँड्स यांचा लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे. जेवढी जास्तीत जास्त मला लंडनमध्ये सोय झाली तेवढा हा संध्याकाळचा व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते आहे. तुमची जी गैरसोय होती आहे ती मला समजते आहे, त्यामुळेच हा छोटासा प्रयत्न मी माझ्याकडून केला आहे. तो तुम्ही अर्थातच नेहमीच गोड मानून घेता, कारण आमच्या आजी आहेत असं तुम्ही समजता. तसंच आत्तासुद्धा हा माझा प्रयत्न गोड मानून घ्या. मी परत आले म्हणजे क्वालिटी तर आपण कंटेंटची क्वालिटी मेंटेन करतोच, कुठलीही चूक होऊ नये याकडे लक्ष देतोच, पण अधिक बारकाईने लक्ष द्यायला इथे वेळ मिळत नाही. तर मी परत आल्यावर पुन्हा आपलं नेहमीसारखं रुटीन सुरू होईल. नमस्ते.